नमस्कार. काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वीच हिवाळी अधिवेशन झालं. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात करमाळा तालुक्याला देखील खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे अजितदादा पवार यांना नेते मानतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे. पण याशिवाय म्हणजे माध्यमात ज्या काही बातम्या आल्या त्या आपण पाहिल्याच. याशिवाय करमाळा तालुक्याला या अधिवेशनातून काय मिळालं, याशिवाय करमाळा तालुक्यातील बहुचर्चित असलेला जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचं देखील काम मार्गी लागलेले आहे. या अनुषंगानं मामांशी आपण संवाद साधणार आहेत. मामा, तुमचं स्वागत आहे. करमाळा तालुक्याला या अधिवेशनातून नेमकं काय मिळाले? करमाळा तालुक्यासाठी ह्या अधिवेशनामध्ये आपल्याला जवळजवळ 63 कोटी रुपये बजेटमधले आपल्याला रस्त्यासाठी मिळाले. ग्रामीण मार्ग असतील किंवा जिल्हा मार्ग असतील, राज्यमार्ग असतील, ह्या सगळ्याला जवळजवळ 63 कोटी रुपये अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाले. त्याचबरोबर 25-15मधून 10 कोटीच्या मंजुऱ्या झालेल्या आहेत. अजून एक 20 कोटी आपल्याला 25-15मधून मिळतील. अल्पसंख्याकांमधून 5 कोटी, त्यानंतर पर्यटनमधून एक 5 कोटी रुपये. त्याचबरोबर नगरपालिकेसाठी सुद्धा ह्या अधिवेशनामध्ये एक 10 कोटी रुपये कोरड नगरपालिका आणि करमाळा नगरपालिकामध्ये मिळालेले आहेत. असे म्हणजे अतिशय चांगले पैसे ह्या बजेटमध्ये आपल्याला करमाळा तालुक्यासाठी मिळालेले आहेत. मामा, आपल्या करमाळा तालुक्यातला म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील आपण करमाळा तालुक्यातून जाणारा जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचं काम पूर्ण व्हावं यासाठी पाठपुरावा सुरू होता आणि आत्ता त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. या महामार्गामध्ये नेमक्या अडचणी काय होत्या आणि त्यातून आत्ता ही टेंडर प्रक्रिया झाली. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. राहिलेल्या 7 ठिकाणी जे काय भूसंपादन राहिलेलं होतं ते कसं होणार आहे, याबाबत काय नेमकं? साधारणतः जातेगाव टेंभुर्णी रस्त्याची परिस्थिती जर बघितली तर पहिला हा रोड BOT-वरती सुप्रीम कंपनीनं केलेला होता. त्याच्यामध्ये पुन्हा दुसरं टेंडर अजून सुप्रीमचंच झालेलं होतं. परंतु तो रस्ता नंतर सुप्रीम कंपनी अडचणीत आल्यामुळं तो बंद पडलेला होता आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2012मध्ये डिपार्टमेंटनं त्याची शिफारस केलेली होती की हा रस्ता काढून घ्यावा सुप्रीमकडून म्हणून. आणि मग 2012 नंतर 14 असेल 19पर्यंत त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही आणि कुठलीच प्रोसेस त्याच्यावरती झाली नाही की सुप्रीमनं ते काम अर्धवट सोडलं आणि पुढं जाऊन त्याच्यावरती कुठलाच मार्ग निघालेला नव्हता. 19ला मी आमदार झाल्यानंतर सगळ्यांनाच माहीत आहे की कोविडसारखं संकट होतं आणि त्यावेळेस मग पैसे मिळायची परिस्थिती नव्हती. 2 वर्ष कोविडमध्ये गेली. परंतु सुरुवातीच्या कालावधीमध्ये ह्या रस्त्याचा विषय कसा संपवता येईल ह्यासाठी पहिली बैठक मी आमदार झाल्या 3-4 महिन्यामध्ये राज्यमंत्री आपले भरणे मामा होते त्यांच्याकडं बैठक घेतली आणि त्याच्यामधून सगळ्या माहित्या घेतल्या मी. तर त्याची परिस्थिती अशी झाली की डिपार्टमेंटने त्यांना डिस्क्वालिफाईड करावं, ते काम काढून घ्यावं म्हणून प्रस्ताव पाठवलेला. तो 2012-13 पासून तसाच शासनाकडे पेंडिंग होता. त्याच्यामध्ये ह्यांच्याकडून हा रस्ता काढला तर तो कुणाकडे द्यावा हाही प्रॉब्लेम होता की त्यावेळेस NHAIच्या बाबतीतलं नियोजन चालू होतं. आपल्याकडं तो ग्रीन कॉरिडॉर व्हायला लागला होता आणि तो ग्रीन कॉरिडॉरचा सुरुवातीची अलाइनमेंट आपल्याकडं झालेली होती. नगरवरून करमाळावरून मधून तो तसा अकोलगाव आणि तो सिद्धेवाडीला सोलापूर पुणे हायवेला मिळत होता. आणि त्यामुळं मग काय झालं की नॅशनल हायवेकडं पण हा वर्ग करत असताना केला तर त्याला फंड्स कुठून मिळतील अशा आपण दुहेरी कैचीमध्ये अडकलेलो होतो. पण महत्त्वाचा मुद्दा होता की राज्य शासनाकडून त्याला NOC घेऊन तो NHAIकडं ट्रान्सफर करणं हा त्यातला म्हणजे कळीचा मुद्दा होता आणि त्यासाठी मूळ कॉन्ट्रॅक्टर त्याच्या कोर्टात गेलेले होते आणि त्यामुळं तो कोर्टातून कुठले ना कुठले पण त्यांनी उचललेल्या बँकेचे पैसे बँक त्याच्यामध्ये कोर्टात गेलेली होती. पण त्यामध्ये कमीत कमी माझे 50 ते 60 हेलपाटे म्हणजे शासनाच्या प्रत्येक टेबलवरती
माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 25 ते 30 वेळा मी माननीय अशोक चव्हाण साहेब त्याचे बांधकाम मंत्री होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यांच्याकडे 20 ते 25 वेळा माझे हेलपाटे झाले. त्यामध्ये आदरणीय अजितदादांनी त्याचा भरपूर फलक घेतलेला होता. मी अजितदादाकडे जाऊन पुन्हा गडकरी साहेबांना, मोठ्या पवार साहेबांकडनं एकदा 2 वेळेस मी भेटलो. साहेबांच्या घरी एकदा आमची चर्चा झाली. अजितदादांकडून जवळजवळ 2 ते 3 वेळा गडकरींना फोन झाले. आणि शासनाने मग NOC देण्याच्या दृष्टीनं एक अजितदादांच्या विभागामध्ये बैठक घेण्यात आली आणि त्यात जवळजवळ 13 रस्ते होते की राज्यातल्या अशा पद्धतीचे अडचणीत आलेले रस्ते, आणि त्याचं हस्तांतरण नॅशनल हायवेकडे करायचं होतं. पण तिथंसुद्धा या सुप्रीमच्या निकालामुळं त्याच्यामध्ये 13मधले 12 रस्त्याची ऑर्डर झाली, पण एक आपल्या रस्त्याचीच फक्त ट्रान्सफरची ऑर्डर राहिलेली होती. आणि पुन्हा मग त्याच्यानंतर परत आम्ही ते अशोक चव्हाण साहेबाकडे त्याच्यासाठी बैठक लावली, त्याचं प्रोसिडिंग आहेत. आणि मग शेवटी सुप्रीमच्या निकालावरती लिगलचं ओपिनियन आम्ही घेतलं आणि लिगलचं ओपिनियन अशा पद्धतीनं आलं की बाबा सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे तो त्या रस्त्याला नवीन कॉन्ट्रॅक्टर शासनानं नेमता येणार नाही अशा प्रकारचा बँकेला दिलासा दिलेला होता. तर आम्ही त्यातून मार्ग काढला की आम्हाला कॉन्ट्रॅक्टर नेमायला परवानगी नको आहे, हा रस्ताच NHAIकडे आम्हाला हस्तांतरण करायचा. आणि मग त्या मुद्द्यावरती आपण लिगलचं ओपिनियन त्याच्यामध्ये घेतलं की उद्या त्याची जबाबदारी जर समजा कोर्टातून काही रक्कम बसली तर ती कोणी उचलायची, अशा पद्धतीचा त्यातला टेक्निकल मुद्दा होता. आणि ते सगळं प्रोसिडिंग अशोक चव्हाण साहेबाकडे केलं. आम्ही लिगलचं ओपिनियन घेतलं आणि लिगलच्या ओपिनियनवरती तो NHAIकडे ट्रान्सफर केला. आणि मग अजितदादाला, फडणवीस साहेबांना, यांना, आपल्या मोठ्या साहेबांना, सगळ्यांनाच गडकरी साहेबांनी त्या रस्त्याबद्दल जो शब्द दिलेला होता आणि त्याचा सातत्यानं पाठपुरावा आपण करत होतो. विशेषतः रोहितदादाची त्याच्यामध्ये मदत झाली की रोहितदादाचाही मतदारसंघ असल्यामुळं पहिला टप्पा आपला नगर ते जातेगावचा सुरुवातीला झाला, पण त्याचं हस्तांतरण झालेलं होतं त्यामुळं तो पटकन टेंडरला निघाला. आणि मग आपल्याला जो उशीर झाला तर त्यासाठी उशीर झाला. पुढं जाऊन आता आपण ज्यावेळेस नगर ते टेंभुर्णीचा राहिलेला 60-62 किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी NHAIकडे सारखा सतत पाठपुरावा करत होतो, तर त्यामध्ये 60 मीटरनं ॲक्विजेशन करायचं तर त्याचा खर्च वाढत होता. मग त्या प्रेफरन्समध्ये आपला रस्ता तो बसत नव्हता नॅशनल हायवेकडं. म्हणून मग त्याच्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की डांबरीची साईज आपण तेवढीच ठेवू, म्हणजे नगरकडून आलेला 8-8 मीटर दोन्ही साईड आहेत त्याच्या, 8-8 मीटरच्या डांबरी आपण घेऊ आणि जिथं गाव असेल तिथं 45 मीटरपर्यंत आपण त्याचं रुंदीकरण करू, या अशा पद्धतीचा निर्णय झाला. आणि शेवटी आता वाहतूक होणारा रस्ता आपल्याला 8-8 मीटरनं जिथून नगरकडून येणारी साईज आहे ती साईज आपल्याला ह्याच्यामध्ये सफिशियंट साईज फक्त मिळालेली आहे. त्यामुळं आता त्याचं टेंडरही निघालेलं आहे. मी मागच्या 15 जवळजवळ 1 महिन्यापासून प्रांत ऑफिसला त्याच्या अवॉर्डसाठी जे फाईल होत्या तर त्याही क्लिअर करून घेतल्यात आणि त्या क्लिअर केल्यानंतरच पुन्हा आज टेंडर प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि त्यामुळं मला आनंद आहे की जवळजवळ 1000 कोटीच्या आसपास आपल्याला त्याच्यामध्ये आणि एक ही संधी चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळाली. एकदा जर हा NHAIचा नॅशनल हायवे जर नसता झाला तर कायमस्वरूपी आपल्याला ही फार मोठी डोक्यावरती जबाबदारी राहिली असती. कारण ह्या 60-62 किलोमीटर तालुक्यामध्ये रस्ता सांभाळत असताना माझ्या पुढं जे प्रॉब्लेम दिसतोय ते मला बजेटमधले पैसे 50 कोटी, 40 कोटी, 30 कोटी दरवर्षी मिळणार, पण हा रस्ता मेंटेन करायचा म्हटलं तर 100 कोटी रुपये लागणार आहे. तर त्यामधून फार मोठी सुटका आपल्या तालुक्याची या निमित्तानं झालं, एवढंच मी या निमित्तानं सांगेन. आता ह्याच्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे ह्याच्यात भूसंपादनाचा जो विषय आहे, तर ते भूसंपादन होणार आहे का? 7 ठिकाणी भूसंपादन ह्याच्यामध्ये गाव जिथं आहे तिथं 45 मीटरनं होणार. सुरुवातीच्या कालावधीमध्ये काही भूसंपादन झालेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये, सुप्रीमला ज्यावेळेस हे काम करत होता, आणि राहिलेलं जे अडकलेलं आहे ते भूसंपादन ह्याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे फक्त आता 60 मीटरनं भूसंपादन नाही आहे, 45 मीटरनं जेवढं आहे त्याच्यामध्ये काही ह्याच्यामध्ये भूसंपादन होणार आहे. त्याचे गट नंबर आणि ते सगळे फायनल झालेले आहेत. मामा, आत्ता जे आपण अधिवेशन काळात जे कामाला मंजुरी मिळालेली पाहिलं तर त्यात बहुतांश रस्ते आहेत
याशिवाय करमाळा तालुक्यातून आणखी 2 जे महत्त्वाचे रस्ते आहेत, आवाटी करमाळा कोर्टी ह्या मार्गाचं काम देखील पूर्ण झालेलं आहे. याशिवाय रामवाडी ते कुंभेज फाटा ह्या देखील रस्त्याचं काम पूर्णत्वाकडे आहे, काही ठिकाणी राहिलेलं आहे. मात्र हे काम झालेलं असताना देखील त्याचे लोकार्पण सोहळे झालेले नाही आहेत. नाही, महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये अजून फायनल स्टेजला म्हणजे कोर्टी आवाटी पण 98% झालं आहे. करमाळा शहरामधला थोडा पोर्शन राहिला आहे. मध्यंतरी कुर्टीमध्ये प्रॉब्लेम होता, तो आपण चर्चेतनं संपवलेला आहे. त्याच्यानंतर देवीच्या माळापाशी बरेच दिवस त्याच्यामध्ये थोडे बहुत मतभेद होते, तेही आपण संपवलेले आहेत. आणि आत्ता करमाळा शहरातलं झाल्यानंतर आपण हस्तांतरण करायचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेता येईल. आणि पलीकडचा जो आपण वाशिंदी मार्गे येणार आहे त्याचंही मध्ये ह्याच्याजवळ आपल्या उंबरड आणि मांजरगाव ह्याच्यामधला पोर्शन वांद्यामध्ये होता, तोही आता क्लिअर झालेला आहे. आपण ते दोन्ही रस्ते पूर्ण झालेत. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरं, आम्ही सरकारमध्ये गेल्यापासून आत्ता अजितदादांनी हॅममधून आपल्याला 2 रस्ते जवळजवळ 70 किलोमीटरचे द्यायला सांगितले. ती यादी कदाचित या दीड महिन्यामध्ये पडेल. तो रस्ता आपण पलीकडून राशींच्या बॉर्डरपासून काढतो आहे, ते डायरेक्ट सोलापूर हायवेला वेणेगावपाशी नेऊन जोडतो आहे. आणि दुसरा काढतो आहे ते इकडं मुंगशीपासून काढतो आहे आपण. हे मुंगशी, रोपळे, केम, त्याच्यानंतर कंदर असा तो पण 70 किलोमीटरची सगळी लांबी त्याच्यामध्ये आपण बसवली. आणि हे जर रस्ते झाले तर ते 150 किलोमीटर फार मोठं काम आपल्याला झालेलं त्या ठिकाणी दिसेल. मग करमाळा तालुक्यात जसं रस्त्याचा विषय आपण मार्गी लावले आहेत, तसं करमाळा तालुक्याच्या सिंचनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची असलेली दहेगाव उपसा सिंचन योजना ती बंद नलिकेद्वारे त्याचं भूमिपूजन देखील झालं. त्याचं काम आत्ता नेमकं काय स्टेजला आहे. आणि याशिवाय करमाळा तालुक्यातली रिटेवाडी आणि नव्यानं आपण जी योजना आणत आहोत, कुकडी उजनी उपसा सिंचन योजना, आता सिंचनाच्या बाबतीत महत्त्वाचा पहिला आपल्या पुढचा म्हणजे गरज होती ती दहेगाव पूर्ण करणे. आणि सुदैवानं आपल्याला त्याच्यामध्ये यश आलं की दहेगावचं राहिलेलं सगळं काम जवळजवळ 116 कोटीच्या आसपास जो खर्च येतो आहे त्याचं एकच टेंडर आपण 2 बजेटमध्ये पैसे घेऊन त्या ठिकाणी काढलं आहे. वर्क करून आपण उद्घाटनही केलं आहे त्याचं. आता हे काम सव्वा वर्षामध्ये 100% पूर्ण होईल, म्हणजे दहेगाव योजना व्यवस्थितपणे होईल. आता आपण दुसरं नियोजन चालू केलं आहे की दहेगाव योजनेमध्ये आपण बंद नलिकेमध्ये ज्यावेळेस पुढचं काम केलं की जेणेकरून उशीर होऊ नये. आणि नवीन कन्सेप्टप्रमाणे तो कन्सेप्ट पण चांगला आहे बंद नलिकेचा. तर हे करत असताना जे पाणी शिल्लक राहिलं आहे तर त्याचंही नियोजन करण्याच्या दृष्टीनं मी आत्ता पत्र लावून त्याच्या बैठका लावायला सुरुवात केलेली आहे की त्यातनं शिल्लक राहिलेल्या पाण्या कुठल्या गावांना आपल्याला देता येईल. तर त्या दृष्टीनेही माझे सर्वे झालेले आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्याकडं कुकडीच्या योजनेतलं पाणी प्रॅक्टिकली मी त्याच्यावरती फार बारकाईनं त्याच्यावरती बघितलं. कारण एकतर 250 किलोमीटरवरती ते पाणी येतं आहे आणि 250 किलोमीटरवरती येत असताना प्रॅक्टिकली तिथून ज्यावेळेस 1400 क्युसेसनं फ्लो सुरू होतो कॅनॉलला, तर इथं येईपर्यंत 300-350 क्युसेसच्या पुढं कधी मागच्या कालखंडामध्ये पाणी आलं नाही. मी फार प्रयत्न करून त्या कालव्याच्या काही दुरुस्त्यामधले सगळे अडथळे काढवायचा प्रयत्न मेकॅनिकलवाल्यांकडून करून आमदार झाल्यापासून साधारण 600 क्युसेसचा फ्लो आपल्याला मेंटेन करता आला. तो म्हणजे शेवटची स्टेप आहे आपली. ह्याच्या पुढं आता फ्लो तिकडून आपण मेंटेन करू शकत नाही. कुकडीचं आवर्तन प्रॅक्टिकली आपण बघितलं तर कुकडीचं आवर्तन राईट बँक आणि लेफ्ट बँक ह्या दोन्हीवरती ज्यावेळेस चालतं तर ह्याचा कालावधी जर आपण बघितला तर तो कालावधी साधारण 40-45 दिवसामध्ये जर हे आवर्तन रब्बीचा असू द्या किंवा खरीपाचं आवर्तन ज्यावेळेस आपण पूर्ण करायला जातो तर ह्या 40-45 दिवसामध्ये 250 किलोमीटरचा लेफ्ट बँक कवर करणं एवढं सोपं नाही आहे. आणि त्यामुळं मग आपल्याला 10 ते 15 दिवसाच्या पुढं, म्हणजे आत्तापर्यंत तर 12 दिवसाच्या पुढं कधी कुकडीचं आवर्तन आलं नाही. फक्त आपण आता कसं तरी ते 15 दिवसापर्यंत आत्ता जेवढी आवर्तनं दिली ते 15 दिवसापर्यंत देऊ शकलो. पण त्याच्यामध्ये मी समाधानी नाही की ह्याच्यावरती आपलं
असलेलं कुकडीवरचं 24,000 हेक्टर क्षेत्र कधीही भिजू शकणार नाही. आणि त्या दृष्टीनं माझा सातत्यानं महाविकास आघाडीचं सरकार पहिलं असताना म्हणजे मुख्यमंत्री उद्धवसाहेब होते, उपमुख्यमंत्री अजितदादा होते आणि आपले जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री होते. तर सातत्यानं त्याच्यामध्ये मी पाठपुरावा करतोय आणि आपण 2 योजना आपण हे करतोय की कुकडीमधून आम्हाला बाजूला करा, म्हणजे कुकडीचं फक्त स्ट्रक्चर आम्हाला द्या. आणि कुकडीचं कॅचमेंट एकच असल्यामुळं आमचं 4-5 TMC पाणी जे या डाव्या कालव्याला 5.25 TMC आहे, त्यामुळे ते करमाळा तालुक्याचं जे काय आमचं 1.5, 2, 2.5, 3 TMC आहे, तर ते 194ला तो कॅनॉलच बंद करून टाका तिथं. आणि खालचं स्ट्रक्चर फक्त कुकडीचं आम्हाला वापरायला द्या. आणि कुकडी उजनी उपसा सिंचन योजना म्हणून आपण त्याच्यामध्ये 2 स्पॉट काढलेले आहेत. एक वाशिम बेरिटेवाडीच्या तिथून काढला आहे की तिथून पाणी उचलायचं आणि आपला बोगदा जो आहे कोंदवडीचा व्याळ कोंदवडीचा जो बोगदा आहे तिथं आपण एक पहिली पाणी टाकणार आणि दुसरं कितूरच्या इथून पाणी उचलणार आणि 194मध्ये टाकणार. म्हणजे 194मध्ये आपली चिलवडी चालू सुरू होती. म्हणजे त्याच्यामध्ये आपली काही गावं आहेत, सावडी, कुंभारगाव आणि ही गावं आहेत. तर त्या बाजूला पाणी टाकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूलाही आपली इकडचे मांगी परिसरातले जी गावं आहेत तर त्यालाही तिथून आपल्याला पाणी भविष्यामध्ये नेता येतं. आणि मागीचाही समावेश त्याच्यामध्ये करावा म्हणून ही आपली मागणी आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये ह्या उपसा सिंचन योजनेच्या गोष्टी व्हायच्या अगोदर पहिल्या आवर्तनाच्या वेळेस मी मागीला बंद पाईपलाईनद्वारे पाणी न्यायचं अशा पद्धतीचं पिण्यासाठी म्हणून नियोजन केलेलं होतं. परंतु आता मला दिसायला लागलं की ह्याच्यामध्ये सकारात्मक रिपोर्ट तयार झाले आणि हा सगळा रिपोर्ट तयार होऊन ह्याला कुणाला पाणी उपलब्ध असल्यामुळं बाकी कुणाच्या मंजुरीला CWCकडे जायची गरज नाही, मिरीकडे जायची गरज नाही आहे. ह्या आज कुकडीचा प्रोजेक्ट अजून अपूर्ण आहे. तर कुकडीचा प्रोजेक्ट अपूर्ण असल्यामुळं आपल्याला एक चान्स आहे त्याच्यामध्ये की सुकुरुम अजून त्याचा तयार होतो आहे. म्हणजे पहिला सुधारित प्रशासकीय मान्यता संपलेल्या आहेत, आता त्याची मान्यता ज्यावेळेस घ्यायला सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सुरू झाला आहे आणि त्यामध्ये समावेश करावा म्हणून आपण त्या हालचाली केलेल्या आहेत. आता ह्यालाच जोडून दुसरा एक प्रश्न असा आहे की भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कुकडी लाभक्षेत्रात मांगी तलाव ह्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केलेत आणि ते अंतिम टप्प्यात आहे असं सांगितलं जातं. नेमकं हा श्रेयाचा प्रश्न आहे? नाही, नेमकं काय श्रेयाचा विषय नाही आहे. म्हणजे त्यांनी आत्ता मला त्यांचं पत्र बघायला मिळालं आहे की ते आत्ताचं 23मधलं पत्र आहे. पण मागी तलावाचा समावेश करत असताना तुम्हाला पाणी लागेल, पाणी थोडंफार उपलब्ध करून द्यावं लागेल, कारण तो योजनेबाहेरचा तलाव आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये आहे की बाबा ह्या योजना एकदा व्यवस्थित झाल्या की मग आपल्याला त्याच्यामध्ये समावेश करायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्या दृष्टीनं आपला प्रयत्न सातत्यानं चालू आहे. मामा, गेल्या काही दिवसापासून म्हणजे आपण आत्ता जी हिवाळी अधिवेशनातून जो निधी मिळाला त्यात करमाळा तालुक्यातील तलाठी कार्यालय आणि मंडळाधिकारी कार्यालय आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयाला मिळाला, त्याच्यानंतर तलाठी आणि मंडळ कार्यालय सर्कलचे कार्यालय ह्यालाही मिळाला. हा प्रस्ताव आपला अगोदरचाच होता. म्हणजे मागच्या 2-3 वर्षापूर्वीच आपण प्लॅन तयार करून तो नेलेला होता. मध्यंतरी सरकार नसल्यामुळे तो अडकून पडला होता. पण तो झाला की आपण मंजूर करून घेतलेला आहे. आता मी आमदार झाल्यापासून तसे बजेटमधले रस्त्यासाठीचे 2019-20 मधल्या बजेटमध्ये आपल्याला 25 कोटी रुपये मिळालेले आहे. 20-21चं बजेट कोविडमुळं कोलमडलेलं होतं. 21-22चं बजेट कोलमडलेलं होतं, त्यामुळं तिथं फार आपल्याला काही चान्स मिळाला नाही. पण ज्यावेळेस कोविड संपला आणि 22च्या बजेटमध्ये आपल्याला कोविड संपलं त्यावेळेस डिक्सलच्या पुलासाठी 55 कोटी रुपये मिळाले आणि इकडं 25 कोटी रुपये आपल्याला रस्त्यासाठी बजेटमधले मिळाले होते. म्हणजे जवळजवळ कोविडचे 2 वर्ष वजा करता 100-125 कोटी रुपये पहिलेही आपल्याला मिळाले होते. आत्ताही 100-125 कोटी रुपये आपल्याला ह्या बजेटमधून मिळालेले आहेत. हे करत असताना
वैद्यकीय सुविधाच्या दृष्टीनं आपल्याला हॉस्पिटल इथं 100 बेडचं करायचं होतं. तो प्रस्ताव सुरुवातीला माझ्या आधी 50 बेडचा होता. मी तो 100चा करून घेतला. त्यात 20 ICUची सुविधा करून घेतलेत. त्याचेही सगळे पैसे मंजूर करून घेऊन ते काम आता संपत आलेलं आहे. म्हणजे आता मला वाटतं 3रा स्लॅब पण त्याचा संपलेला आहे. हे करत असताना आपल्याला पर्यटनमधलेही थोडे थोडे पैसे मिळाले. देवीच्या माळावरती आपण जवळजवळ 4.5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे करत असताना 25-15 असेल, DPDC असेल, अतिशय व्यवस्थितपणे ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. मग सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने एक प्रश्न आहे. सोलापूर जिल्ह्याचं वैभव समजलं जाणारं उजनी धरण, मात्र यावर्षी उजनी धरणाचा पाणी वाटपाचं नियोजन कोलमडलेलं आहे असा आरोप केला जातो. आणि आत्ताच राष्ट्रवादीची जी गेल्या 2-4 दिवसापूर्वी मिटिंग झाली रंगभवन येथे, त्याच्यात माजी आमदार राजन पाटील यांनी तर थेट चंद्रकांत दादांवरती आरोप केला की म्हणजे एकतर जिल्ह्यातला पालकमंत्री पाहिजे, त्यांना जास्त कामाचा ताण आहे, असे पालकमंत्री आपल्याला मिळालेत आणि त्याच्यामुळे हे सर्व नियोजन कोलमडतं आहे. उजनी मायनसमध्ये जात आहे. आता नेमकं नियोजनाबद्दल काय वाटते तुम्हाला? नाही, गोंधळ कसा होतो आहे की जे योजनाबाह्य बंधाऱ्या आहेत बाबा, तर तिथं मग पिण्याच्या पाण्यासाठी, पिण्याच्या नावासाठी म्हणून जे पाणी नेलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे सोलापूरचं जे पिण्याचं पाणी आहे ते अधिकृतपणे 1.25 TMC पाणी त्यांचं अधिकृतपणे आहे. पण आपण प्रॅक्टिकली 4 पाळ्यामध्ये ते पाणी सोडत असतो सोलापूरला पिण्यासाठी म्हणून. पण सुरुवातीला पाऊस आपल्याकडं नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहतो. ऑक्टोबर एंडला आपला पाऊस संपतो. नोव्हेंबरला साधारणतः 4-5 तारखेला पावसाळा संपून जातो आपल्याकडचा. हस्त जरी शेवटी उशिरात उशिरा म्हणलं तर नोव्हेंबरच्या 3-4 तारखेला हस्त संपून जातो. मग पहिल्या पाळीला ज्यावेळेस आपण पाणी सोडतो त्यावेळेस नदी ओली असते, नदीमध्ये पाणी असतं, कुणी पाणी उचलतही नाही. तर त्या पिरियडमध्ये मात्र 2 TMC पाणी तिथं आपल्याला सोलापूर वॉटर सप्लायसाठी ज्यावेळेस शेवटच्या बंधाऱ्यामध्ये सोलापूरच्या त्या ठिकाणी आपण नेतो पिण्यासाठी म्हणून, तर त्यावेळेस 2च्या ऐवजी 2.5-3 TMCमध्ये पहिलं रोटेशन त्यांचं भागून जातं. पण दुसऱ्या वेळेस तेच पाणी आपल्याला जवळजवळ 4 TMC 4.5 TMC असं लागतं. आणि ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये रब्बीच्या वेळेस जे पिण्याचं पाणी आपण सोलापूरसाठी जे सोडतो, तर त्याच्यामध्ये 2 TMC तिथं जाण्यासाठी 8-8 TMCपर्यंत पाणी आपल्याला सोडावं लागतं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं उजनीवरती हा ताण येतो आहे. आणि त्या दृष्टीनं आता शासनाने सोलापूर पिण्याची पाण्याची योजना स्पीडमध्ये म्हणजे फारच म्हणजे तसं समांतर जलवाहिनीचं काम अतिशय स्पीडमध्ये चालू आहे. आणि ते झाल्यानंतर हे नियोजन कोलमडतं आहे आपलं, त्याला मात्र आपल्याला नक्कीच उजनीला दिलासा मिळेल. धन्यवाद मामा. करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं आणि जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नांवरती तुम्ही सविस्तरपणे काय सांगता अशी बोलताना उत्तरे दिली आहेत. यापुढंही करमाळा तालुक्याच्या विकासासाठी मामांचा प्रयत्न राहणार आहे. करमाळा तालुक्यातील राहिलेले अनेक प्रश्न आहेत, मंजूर झालेले प्रश्न हे कसे मार्गी लागतील याकडे सर्व तालुकावासियांचं लक्ष आहे. धन्यवाद.